रामकृष्ण हरी. दादा सुरू करू शकता. अजून बहुतेक ओपन झालं नाही त्यांचं. तो झाले ओपन झाले, येत आहेत. हॅलो. हा येतोय. रामकृष्ण हरी दादा, येतोय आवाज. सुरू करा. पण ते माझा फोटो दिसत नाही की का? ते तसं काय नाही. येतो, थोड्या वेळाने येतो तो. एक 30 सेकंदांनी येतो. सुरू करा. हा ठीक आहे. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. जसं मी तुम्हाला सांगितलं मगाशी की त्या पद्धतीनं इथून मनापासून ज्यावेळेला आपण त्या पांडुरंग परमात्म्याचं नामस्मरण करत असतो ना, तेव्हा निश्चितच तो पांडुरंग परमात्मा आपल्या जवळ धावून येतो. म्हणून मला सांगायचं आहे काय, तू मन हेमीची करी माझी या भजनी प्रेमधरी सर्वत्र नमस्कारी मज एकाचे. आणि आपण त्या पांडुरंग परमात्म्याचं नामस्मरण करत असताना मनापासून अंतर्मनात मनापासून जर ते नामस्मरण केलं ना, तर निश्चितच आपल्याला त्याची प्राप्ती होऊन जाते. आणि ती प्राप्ती व्हायची असेल तर त्या मनापासून आपण त्या पांडुरंग परमात्म्याचं नामस्मरण केलं पाहिजे. मग त्यासाठी असं जिथं कुठं प्रवचन असेल, तिथं कीर्तन असेल, मोठमोठे लोकांची अशी व्याख्यान असतील किंवा एखादं कीर्तन असेल ते आपण ऐकलं पाहिजे. आणि ते सगळ्यात महत्वाचं म्हणजे मित्र हो, एक सांगतो की आपण करत असताना सुद्धा आपण आपल्या लहान लेकरांना सुद्धा तिथपर्यंत घेऊन गेलं पाहिजे आणि त्यांना सांगायला पाहिजे की प्रवचन म्हणजे नेमकं काय, ग्रंथ म्हणजे नेमकं काय, ज्ञानेश्वर माऊलीचं भगवद्गीता म्हणजे नेमकं काय, ही सांगण्याची गरज आली आता. आणि ह्या मुलांना फक्त आपण मला तरुणांच्या बद्दल सांगायला इतकं हे वाटतं की कारण ज्ञानेश्वरीचा नुसत्या हातामध्ये घेतली तर ती भगवद्गीता आहे ना, ती नुसती हातामध्ये घेतली आणि जर आपण जर नुसती हातामध्ये घेतली तर आपल्या आयुष्याचं सार्थक होतं. आणि वाचल्यानंतर किती होईल मित्र. एकच मी तुम्हाला सांगतो की ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या वेळेला नेवासा या ठिकाणी बघा, आम्हाला ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म कधी साली झाला माहित नाही, तुकाराम महाराजांचा जन्म किती साली झाला माहित नाही, नेवासा गाव सगळं आम्हाला वाटतं नेवासा म्हणजे नेमकं कुणाचं गाव आहे, त्या ठिकाणी काय घडलं हे सुद्धा आम्हाला माहित नसतं. हे मला का सांगावं असं वाटतं तर आमच्या तरुण वर्गाला फक्त एकच माहित असतं की आर्ची परशाचा पिक्चर एखादा विचारा, त्यातल्या एखादा डायलॉग विचारा, ते लगेच आमचं पोरग लगेच सांगणार. एखाद्या मोबाईल मध्ये एखाद्या स्क्रीन मध्ये सांगा, ती पोरग आमचं लगेच सांगणार. आणि आमची आई आणि आमचा बाप फक्त म्हणत असो की आमच्या पोराला बघा सगळं त्या मोबाईल मधलं कळतंय, सगळं मोबाईल मध्ये त्याला कळतंय, पण त्यांच्या लक्षात येत नाही की या पोराला आता मोबाईल मधलं सगळं कळतंय, पण काय कळतंय आणि ते काय करतंय हे लक्ष दिलं नाही तर 22-23व्या वर्षी मात्र तुमच्या लक्षात येईल की ते पोरग बिघडल्याशिवाय राहणार नाही. मग त्यानं काय बघावं, त्यानं काय घ्यावं हे आपण सहज सांगायला पाहिजे. मग त्या नेवासामध्ये ज्या नेवासा गाव आहे त्या नेवासा ठिकाणी मध्ये संत ज्ञानोबा आहे तिथे बसले होते. तिची तीर्थयात्रा चालली होती. संत मुक्ताई, ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ आणि सोपान काका ही चारही भावंड तिथे निघाली होती. ती तीर्थयात्रेला निघाली होती आणि नेवासा या ठिकाणी तिथे बसली होती. ऐकू येतं ना सर्वांना? हॅलो. हो येतंय ऐकू येतंय दादा. हो येतंय, बोला बोला. त्या ठिकाणी बसली होती आणि बसल्यानंतर काय झालं, त्या ठिकाणी एक अंतयात्रा निघाली होती. एक मयत माणूस झाला होता आणि अंतयात्रा निघाली होती. आणि अंतयात्रा निघाल्यानंतर तिथे झालं होतं काय, ती अंतयात्रा पुढे पुढे जात असताना की पहिल्यांदा सती जायची प्रथा होती आणि सती जायची प्रथा असल्या कारणाने ती अंतयात्रा चालली होती आणि ती पत्नी सुद्धा त्या प्रेताबरोबर समवेत निघाली होती. आणि तिथं ज्ञानोबा यांची ती तीर्थयात्रा निघाली होती आणि तिथं एक खांब आहे, त्या खांबाला टेकून ज्ञानेश्वर महाराज तिथं बसले होते. आणि तिथं बसल्यानंतरच्या वेळेला तिथं ती माऊली गेली आणि माऊलीने काय केलं की आता आपलं शेवटच झालेलं आहे, पण ती माऊली त्या ज्ञानेश्वर महाराजांच्या दर्शन घ्यायला गेली. आणि ते दर्शन घेत असताना ज्ञानेश्वर महाराज समाधीस्थ झाले होते. आणि त्यावेळेस त्यांनी काही न बघता, काही न करता फक्त हाताच्या कंकणाचा आवाज झाला आणि आवाज झाला म्हणून त्यांना वाटलं असताना की स्त्रीच असतात म्हणून अखंड सौभाग्यवती भव असा त्यांनी त्यांना वर दिला, त्यांना आशीर्वाद दिला. त्यावेळेला त्याने लगेच बघितलं, त्या माऊलीने सांगितलं की महाराज तुम्ही दिला बरोबर आहे, पण तुम्ही सौभाग्यवती वर दिला बरोबर आहे, पण माझे पती तर
हे माझे पती आता इथे गेलेले आहेत. मग संतांनी दिलेला शब्द, संतांनी दिलेलं वचन कसं वेगळं ठरणार म्हणून ते प्रेत समोर आणलं आणि त्या प्रेताच्या मस्तकावरती माऊलीने हात ठेवल्याबरोबर ते प्रेत सुद्धा जिवंत झालं आणि जे प्रेत जिवंत झालं, तो मनुष्य जिवंत झाला. त्या मेलेल्या माणसाला जिवंत केलं आणि त्या नेवास्या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहून घेतली. ज्यांच्याकडून ज्ञानेश्वरी लिहून घेतली, ते त्यांचं नाव असं आहे, सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू झाला आणि त्या सच्चिदानंद बाबा आदरे यांच्याकडून ती ज्ञानेश्वरी लिहून घेतली. मग मित्र हो, ज्या माणसानं मेलेल्या माणसाला जिवंत केलं आणि त्याच्याकडून ज्ञानेश्वरी लिहिली, मग मेलेल्या माणसानं ज्ञानेश्वरी लिहिली, तर मग एवढा मेलेल्या माणसाचा एवढा कायापालट झाला. मग जर जिवंत माणसानं ती जर ज्ञानेश्वरी वाचली, तर किती आमच्या जीवनाचा कायापालट होईल, हे तुम्ही आम्ही सगळ्यांनी ध्यानात आणि लक्षात घेतलं पाहिजे आणि खऱ्या अर्थानं आपल्या घरापासून ती सुरुवात करायला पाहिजे. आपण आमच्या तरुण वर्गाला सांगायला पाहिजे, बाबा रे, तुम्ही एखादा गणेशोत्सव साजरा करत असतो, एखादं मंडळातलं काहीच एखादा वर्धापन दिन आम्ही साजरा करत असतो. पण मित्र हो, ते वर्धापन दिन साजरा करत असताना, गणपती साजरा करत असताना, गणराया माझ्या पात्र वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभा निर्विघ्नम कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. कोणत्याही कार्याची सुरुवात करत असताना गणरायाला आगमन करून, गणरायाचं नमन करून ती सुरुवात करायची असते. पण माझ्या गणरायाचं आगमन होत असताना ही तरुण पिढी इतकी बेधुंद असते. येताना माझा गणराया मात्र पवित्र पावलाने येत असतो मित्र हो. पण पवित्र पावलाने येत असताना सुद्धा तो जाताना मात्र कसा अपवित्र पावलाने जात असतो. तर त्या डीजेच्या त्या मंदिरासमोर किंवा त्या गणपतीच्या मंडळासमोर डीजे समोरची गाणी लावली जातात. नको नको ती असलेली गाणी लावली जातात. आमचा तरुण बेधुंद होतो, दारू पिऊन नंगानाच करत असतो आणि ती वरात म्हणजे ती मिरवणूक जात असताना मात्र आमच्या मंडळामध्ये वाद निर्माण होत असतो. पुण्याच्या तरी एखाद्याच्या मनात असं येतं का, की डीजेला फाटा देऊया, सगळं बंद करूया आणि पारंपरिक काहीतरी घेऊया. असं एखादं काहीतरी पारंपरिक घ्या, भजन घ्या, लेझमाचा खेळ घ्या. मित्र हो, तुमचं हे मंडळ आहे ना, ते मंडळ तर पारंपरिक मंडळ म्हटलं तर चालणार नाही. जुन्या काळामधली ती माणसं होती, त्यावेळेस तो लेझमाचा कार्यक्रम होता. हलगीचा आवाज ऐकला तर नसा-नसामध्ये भिनत होतं आणि जो बाहेर उभा राहिलाय ना, तो सुद्धा त्या हलगीच्या तालावरती ठेका धरतो मित्र हो. असलं पारंपरिक वाद्य, ते वाद्य, त्या लेझमाचा खेळ, त्या लेझमाच्या खेळाच्या तालावरती गणरायाचं आगमन ही व्हावं आणि त्याची मिरवणूक ही तिची सांगताही तशी व्हावी. आपल्या तरुण वर्गाला सांगायला पाहिजे मित्रा, ही दारू पिऊन शनी नाचणं हे आपल्या प्रांतात नाही, हे आपलं काम नव्हे. कारण आम्हाला ज्यासाठी जन्माला घातलं ना, त्या पांडुरंग परमात्म्याचं नामस्मरण करण्यासाठी घातलं. अरे गणपती बसतो फक्त 12-13 दिवस. अनंत चतुर्थीपर्यंत बसत असतो. पण त्याची कांटाळ होतील, त्याला वाईट वाटेल, असं कधीच वागू नका. कारण का, ज्यानं जन्म घातला ना, त्याने इतका विचार करून घातलं. अरे तुम्हा मला जर नुसता 1 अंगठा गेला, 2 अंगठा गेला किंवा हातात शरीरातला एखादा अवयव जर निघून पडला आणि जर तो दुसरा अवयव घालायचं म्हटलं, तर आपण एखादा दात पडला, तर आपण दवाखान्यामध्ये जातो आणि दवाखान्यामध्ये गेल्यानंतर पहिल्यांदा केस पेपर काढायला लागतो आणि पहिल्यांदा केस पेपर चालू केला, की ₹200 खर्च येतो. परत नंतर ते डॉक्टर म्हणतात, की फक्त तुमचं बघितलं पाहिजे, चेकअप करतात, दाढ घालायची आहे, तर तुम्हाला पुढच्या वेळेला या. परत यायचं, परत जायचं. 3 ते 4 वेळा झाल्यानंतर त्या दाढीचं माप घेतलं जातं आणि माप घेतल्यानंतर पुन्हा तुमच्या 5व्या ते 6व्या आठवड्यामध्ये 2 ते 2.5 महिन्यानंतर तुमची दाढ घातली जाते आणि त्याचा खर्च जर समजा तुम्हाला ₹5,000-10,000 येत असेल. पण मित्र हो, जी तुम्हाला घातलेली दाढ आहे, ती दाढ फक्त कसली दाढ आहे तुमची, तर की ती दाढ डुप्लिकेट दाढ आहे. पण ते डुप्लिकेट दाढ घालण्यासाठी मित्र हो, तुम्ही 5 ते 7,000 देत असता. पण माझ्या पांडुरंग परमात्म्यानं तुम्हाला दिलेला देह, 3.5 हाताचा देह एवढा फुकट दिला. त्याच्यासाठी आम्ही काय करतो महाराज? ज्यानं दाढ डुप्लिकेट घातली, पण ती दाढ घालण्यासाठी एवढा खर्च केला. पण माझ्या पांडुरंग परमात्म्यासाठी काय केलं? म्हणून माझ्या मित्रांना सांगावसं वाटतं, तुमचा गणरायाचा उत्सव साजरा करत असताना पारंपरिक तुम्ही वाद्य वाजवा आणि ती पारंपरिक वाद्य वाजवत असताना त्या पांडुरंग परमात्म्याचीच गीतं लावा. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास असेल, त्या इतिहासाचा एखादा पावडा ठेवा, एखादी चांगली व्याख्यानं ठेवा आणि ती आमच्या मुलांना जवळ बसवा आणि ती लहान-लहान मुलं लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. लहानपण असतं ना, त्याच वेळेला 16-22 वर्षातली जी मुलं असतं ना, त्यांची मनं कोवळी असतात आणि त्याच वेळेला त्याच्या मनावरती ते बिंबलं जातं, की बाळ कीर्तनाला जायचं असतं, प्रवचन ऐकायचं असतं, व्याख्यान ऐकायचं असतं. गणपती समोर डीजे लावायचा नसतो, वरातीत डीजे लावायचा नसतो, वरातीत नाचायचं नसतं. आपल्या मुलांना हे सांगायला पाहिजेलाय, बाळ वरातीत नाचणं हे आपलं काम नव्हं. अरे तुला नाचायचंच असेल, तर ज्यानं जन्माला घातलं ना, त्या पांडुरंग परमात्म्याच्या दिंडीत जा.
तिथं नाच, पंजी नेस, पांढरा शर्ट घाल, फेटा गुंड, आणखीन गळ्यामध्ये टाळ घे आणि मुखामध्ये पांडुरंग परमात्म्याचं नामस्मरण कर. तुमच्या आयुष्यामध्ये तुमचं पोरगं बिघडणार नाही. एवढंच काय, मोठमोठे लोक सुद्धा यामध्ये येत असतात आणि की त्या पांडुरंग परमात्म्याचं नामस्मरण करत असतात. आणि मग आमची मुलं ती नामस्मरण का करत नाहीत, तर याला कारण सुद्धा आम्हीच असतो. आम्हीच त्या मंदिराकडे जाऊ शकत नाही, आम्हीच त्या मंदिराकडे कधी बघू शकत नाही. ज्यानं जन्माला घातलं तिकडे आम्हीच कधी सांगत नाही. आम्ही आमच्या मुलांना कधी ज्ञानेश्वरी दाखवलीच नाही. आम्ही आमच्या मुलांच्या गळ्यामध्ये टाळ कधी दिलाच नाही. आम्ही आमच्या मुलांना कधी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास कधी सांगितलाच नाही. आमच्या मुलांना एवढाच इतिहास माहित आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास म्हणजे काय, शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोथळा फाडला, एवढंच आम्हाला माहित आहे, इतिहास माहित आहे. पण ज्या राजानं माझ्या एवढं किल्लं घेतलं ती, एवढं तह केलं ती, नव्हे नव्हे तर याच्याही पेक्षा स्वतःच पोरग्याचा जीव धोक्यात घालून अफजल खानाच्या नव्हे तर त्या मोगलांच्या ताब्यात दिलं. आणि मासाहेबांनी विचारलं की राजा आपला बाळ कुठं आहे. तेव्हा राजांनी सांगितलं की मासाहेब मासाहेब राजे आपले स्वर्गवासी झाले. स्वतःच पोरग जिवंत असताना सांगितलं. मगाशी पण मी तेच सांगितलं. हे का सांगितलं, रयतेच्या सुखासाठी सांगितलं. एवढंच नव्हे तर तरुण पोरांनी हेही लक्षात घेतलं पाहिजे. त्या राजानं 16-22 वर्षामध्ये काय केलं, तर की सुरतवरनं ज्यावेळेला सुटका करायची होती, रयतेची म्हणजे आग्र्याहून सुटका व्हायची होती, त्यावेळेला मिठाई वाटायची आहे माझ्या जनतेला. का सांगितलं जनतेला मिठाई वाटायची आहे, तर राजाला सुटायचं होतं. मग राजानं माझ्या नको नको ती सोंग घेतलीत मित्र हो. नको नको ती म्हणजे आजारपणाचं ढोंग घेतलं, आजारपणाचं सोंग घेतलं आणि मिठाई पेठारे बाहेर निघाली ती. आणि 2 दिवस गेलं, 3 दिवस गेलं, 4 दिवस गेलं, 15 दिवस पेठारे वाटायचं चालू होतं. मित्र हो, एक लक्षात ठेवा, तुम्ही ज्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करताना ती जयंती कशी साजरी करावी तरुण वर्गाला सांगायला पाहिजे आहे. कारण का, राजा माझ्या किती धोक्यात होता, राजाचा माझा जीव किती धोक्यात होता आणि त्या धोक्यातनं सुद्धा त्या माझ्या राजानं रयतेच्या सुखासाठी केलं आणि रयतेच्या त्या सुखासाठी हे केलं. आणि आग्र्याहून सुटका घेत असताना पेठारे गेले. आणि एक दिवस ठरला असा मित्र हो, एक दिवस ठरला असा की राजाने सांगितलं, सगळ्या मावळ्यांना सांगितलं, तिथं जे सेलेदार होते त्यांना सांगितलं की उद्या आपल्याला जायचंय. बाळराजांना सुद्धा सांगितलं की आपल्याला जायचंय. पण त्यावेळेला पेठाऱ्यामध्ये मिठाई भरली होती आणि त्या मिठाईच्या मधल्या पेठाऱ्यामध्ये माझे राजे बसले होते. मित्र हो, अंगावरती शहारा मारतो आणि नको असं आता डोळ्यात पाणी येतं आणि अंगावरती शहारा मारतो. अरे राजानं आमच्यासाठी किती करावं, मरण यातना सहन केल्या. त्या पेठाऱ्यात माझा राजा बसला, त्या पेठाऱ्यात माझा राजा बसला. राजाला वाटलं नसेल का आता माझा मृत्यू होणार, राजाला वाटलं नसेल का आता माझं काय होईल, राजाला वाटलं नसेल का आता माझा जीव जाणार, राजाला वाटलं नसेल का अरे माझा ते कोळा माझा शंभू राजा सुद्धा त्या मिठाच्या पेठाऱ्यात असणार, त्याला काही झालं तर काय होईल, आणखी मग कसं होणार. आणि राजा तिथं बसले आणि बसल्यानंतर वाटलं नसेल का माझ्या पाठीमागचं काय होणार, काही नाही. त्यांना फक्त एकच होतं की माझी रयत सुखी झाली पाहिजे, माझा जीव गेला तरी चालल, माझी तरुणाई जिवंत राहिली पाहिजे आहे आणि माझा मावळा जिवंत राहिला पाहिजे, माझी रयत सुखी झाली पाहिजे आहे. साहेबांनी माझ्या त्या आईनं मला शब्द दिला होता की राजे, तुम्ही आपलं स्वराज्य निर्माण केलं पाहिजे आहे आणि असणाऱ्या प्रत्येक स्त्रीला मान सन्मान मिळाला पाहिजे आहे, त्यासाठी ही मोंगलाई हुडकून काढली पाहिजे आहे. म्हणून माझ्या राजानं ते मरण पत्करलं आणि पेठाऱ्यामध्ये बसले आणि तसाच पेठारा पुढे यायला लागला, दरवाजापर्यंत आला आणि दरवाजापर्यंत पेठारा मोगलांनी अडवल्यानंतर सगळ्यांच्याच मनात चक्र होत्या. प्रत्येक त्या पेठाऱ्यावरती भालेच्या भाले खुपसत होते, बघत होती. पण एक दिवस असं झालं होतं, 15-3 आठवडे किती ती तर बघणार तू, ती पण कंटाळली होती ती. आणि ज्या वेळेला राजांचा पेठार आला त्यावेळेला भाला बसला, पण राजाने ती मान बघितली. तुम्ही बघितलं असेल सगळे ठिकाणी, तुम्ही चित्रपट बघितला असेल, सगळं बघितलं असेल, त्यात बघितलं असेल, त्या जे मी वाचलं ते मी सांगतो तुम्हाला, ते बघितलं आणि राजांची मानेपासून जाणारा तो भाला तसा वाचला गेला. आणखी तसंच पुढे नेलं आणि पुढे गेले आणि राजा सुखरूप पोचले, पण ते लगेच नाही सांगितलं. कारण का, ते लगेच सांगायचं नसतं. सुखरूप पोचल्यानंतर बऱ्याच दिवसानंतर त्यांना कळालं की राजे सुखरूप पोचले. मित्र होय, का आणि कुणासाठी आमच्या राज्यानं मरण यातना सहन केल्या, कुणासाठी केल्या. राजा शिवछत्रपती म्हणायचं असतं, तोंडातून ज्या वेळा छत्रपती शिवाजी महाराज म्हणतो त्याला आपसूक येतं जय म्हणून. पण ते जय म्हणत असताना तुमच्या तोंडातला वास चांगला आणि सुगंधी आला पाहिजे. तुमच्या पोटात असणारी ती दारू तुमची नष्ट झाली पाहिजे. तुमच्या असणाऱ्या तोंडातला तो सिगारेटचा वास बंद झाला पाहिजे. मित्र हो, कळकळीची हात जोडून तुम्हाला विनंती की हे सगळं व्यसनाधीन तुम्ही बंद झालं पाहिजे आणि राजाची शिवजयंती चांगल्या पद्धतीने केली पाहिजे.
जिथं जिथं मंडळ तिथं जिथं येईल ना तिथं प्रत्येकाला सगळ्याला मिळून 12 बलुतेदार गोळा करून माझ्या राज्यानं शिवराज्याभिषेक साजरा केला नव्हे नव्हे तर ते गड सर केले होते. तसं प्रत्येक मावळ्याला, प्रत्येक मित्राला, प्रत्येक घरातल्या माणसाला एकत्र करून गल्लीतलं, भावकीतलं, गावातलं सगळ्यांना एकत्र करून आपण ती शिवजयंती असेल, एखादा सार्वजनिक कार्यक्रम असेल, ते आपण तुम्ही आम्ही केला पाहिजे आणि तेही करत असताना ज्ञानेश्वरी ती पुन्हा लक्षात ठेवली पाहिजे ओवी. तू मन हे मीची करी, माझी आ भजनी प्रेमधरी, सर्वत्र नमस्कारी मजे काती. ते करत असताना मनापासून केलं पाहिजे आणि मीपणा सोडला पाहिजे. हे मी करतोय म्हणून घडतंय, हे माझ्यामुळेच घडतंय. नाही, तुम्ही आम्ही करू शकत नाही. करणारा तो आहे, देणारा तो आहे. त्याच्यावरती सगळा भार आपण टाकला पाहिजे आणि त्याच्यावरती भार टाकल्याशिवाय आपण ते म्हणजे आपण त्या मार्गातून निसटू शकत नाही. म्हणून मित्रहो, आपण जे कार्य करतो, जे काम करतो, त्यावेळेला प्रत्येक ठिकाणी नामस्मरण केलं पाहिजे. आणि मला एक सांगायचं आहे, की अजून एक तुम्हाला मी किती 5 मिनिटं आहे ना? हो, हॅलो? आहेत दादा, 5 मिनिटं आहेत आणि थोडेसे प्रश्न जर कुणाला विचारायचे असतील तर विचारतील. त्यामुळे एक प्रश्नोत्तराला थोडा वेळ ठेवू आपण. हां, ठीक आहे. एक 5 मिनिट चालतंय ना? हो, 1-2 मिनिटं आणि नंतर आपण प्रश्नोत्तर घेऊ. ठीक आहे. रामकृष्ण हरी. अजून एक मला रामकृष्ण. सांगावसं वाटतं, की ज्या पद्धतीनं आपण तरुणाई वर्ग हा तरुणांनी फक्त आपला देश आणि राज्य किंवा आपलं जे गाव आहे, हे ह्या तरुणांच्या वरती सगळं अवलंबून राहिलं. मग तरुणांनी एकच काम करायला शिकलं पाहिजे आहे, की जिथं-जिथं सार्वजनिक कार्यक्रम असतील, जिथं-जिथं धार्मिक कामं असतील, त्या ठिकाणी आपण आपली लहान मुलं आपला जो तरुण वर्ग आहे, आमच्यासारखी समजा 40-50 वयातली जर मुलं असतील, त्यांनी काय करावं, आपली मुलं तिथे घेऊन आलं पाहिजे आणि त्या मुलांच्यावरती ते संस्कार घडवले पाहिजे. कारण का एका मिनिटामध्ये मी सांगू इच्छितो. कारण का आपण आपल्या मुलांना जर आपल्या मनामध्ये त्यांच्या जर भीती घातली, हे तुला जमणार नाही, हे तुला घडणार नाही, हे तुला होणार नाही, तर आपलं पोरगंही तसंच घडत असतं. नकारात्मक कधीही बोललं नाही पाहिजे. मनाला ह्या प्रत्येक वेळा सांगितलं पाहिजे, की होकारार्थी बोलायला शिकलं पाहिजे. ज्ञानेश्वरी मला वाचायला येणारच. मी हे करणारच. मी आय-एस अधिकारी होणारच. मी डॉक्टर होणारच. मी अमका होणारच. मी तमका होणार. मी वकील होणारच. हे ज्यावेळेला तुमच्यात सकारात्मक विचार भरतील आणि हे सकारात्मक विचार भरायचा असेल, तर तुमच्या घरामध्ये ज्ञानेश्वरी, तुमच्या घरामध्ये सत्संग चालला पाहिजे. तुमच्या घरामध्ये हरिपाठ चालला पाहिजे. तुमच्या घरामध्ये पूजा आरती चालली पाहिजे. आणि ज्या वेळेला आपण हे सगळं करू, स्वतः आपण करायला पाहिजे त्यावेळेला ते करेल. एक उदाहरण मी सांगतो. आमच्या घरामधलं उदाहरण तुम्हाला मी देतो. आमच्या घरामध्ये महाभारत असू दे, रामायण असू दे, भगवद्गीता असू दे, आमच्या कधीही घरामध्ये या तुम्ही. तिथं आल्यानंतर त्या टेबलवरती पुस्तकं असतात आणि ती रामायणामधले पुस्तक आपण एखादी वस्तू जर मोबाईल जर तिथं ठेवला असेल, तर ती पोरगं चटकन घेतं. तसं ती पोरगं आमचं बारकं ते लगेच काय करतं, डी-एम सरांचं पोरगं आमचं बारकं काय करतं, ते रामायणामधलं पुस्तक घेतं. मग ते पुस्तक घेतं आणि ते वाचायला बसतं. एक कथा सागर ती बघत जातं. सांगायचं आहे मला काय, तुम्ही घरामध्ये ज्या वस्तू आणशीला ना, त्या वस्तू अशा असाव्यात की त्याच्यापासून आपल्या आयुष्याचा कायापालट झाला पाहिजे. मला काही तर समाजाशी देणं आहे. मला काही तर दुसऱ्याशी देणं आहे. मला ज्या पांडुरंग परमात्म्याने जन्माला घातलंय ना, मला ₹1 मिळतोय ना, दुसऱ्यालाही त्यातला रुपयामधले 4 आणि का असेना, पण आपण ते देणं गरजेचं आहे. आणि ज्यावेळेला निसर्गाचा नियम असतो, तुम्ही ₹1 दिला तुम्हाला ₹2 मिळतील, तुम्ही 2 दिला तर तुम्हाला 4 मिळतील. हा निसर्गाचा नियम आहे. म्हणजे जसं की बँकेमध्ये ठेव ठेवल्यानंतरच व्याज मिळतं. का बिन ठेव ठेवता व्याज मिळू शकत नाही. तसं तुम्ही त्या पांडुरंग परमात्म्याचं नामस्मरण केल्यानंतर तो पांडुरंग परमात्मा तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही. पण तुम्ही त्या बँकेत ठेव ठेवली, जशी ठेवता तसं त्या पांडुरंग परमात्म्याची ठेवरूपी नामस्मरण करायला शिकलं पाहिजे आणि ते नामस्मरण आपण केलं ना, तर पांडुरंग परमात्मा सुद्धा आपल्याला दिल्याशिवाय राहणार नाही आणि ते कोणत्या रूपाने देईल ते सांगता येत नाही आणि ते सांगू शकत नाही. तसं तुम्ही आम्ही सर्वांनी मिळून त्या पांडुरंग परमात्म्याचं नामस्मरण केलं पाहिजे. तू मन हे मीची करी, माझी आ भजनी प्रेमधरी, सर्वत्र नमस्कारी मजे काते. माऊलीने सांगितलं, तुझा आणि माझं मन एकरूप कर. एकरूप करून काय कर, की त्या माझं भजन कर, माझं पूजन कर, माझं कीर्तन कर, माझं प्रवचन कर. एवढंच करायला सांगितलं. पुनश्च एकदा तुम्ही जे मंडळाने जो उपक्रम राबवलेला आहात, तुम्ही जे काही कार्यक्रम करत आहात, खरंच आले देवाच्या मनात येते कोणाचे चालेना, या न्यायाप्रमाणे आता सागर आले देवाच्या मनात येते कोणाचे चालेना. खरोखरच तुम्ही जो चालवलेला उपक्रम आहे आणि विशेष करून म्हणजे आपल्या गावामधलं, की ज्या पद्धतीनं, की आपल्या गावातलं तुमची मोरे गल्ली असेल, तुम्ही जो पहिल्यांदा जो उपक्रम चालवलाय ना, तो अतिशय चांगला चालवलेला आहे. तो चांगला चालवलेला आहे. तुम्ही तो उपक्रम आहे, तो चांगला चालवलेला आहे आणि असा उपक्रम तुम्ही तरुणांनी हातामध्ये घेतला. निश्चितच तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. खऱ्या अर्थानं माणसं म्हणतात, पैसे मिळाल्यानंतर पाठीमागे माणूस बघत नसतो. पण मित्रहो,
तुमची जी टीम आहे, तुमच्यासारखी मुलं पुढे जातात, पण आपल्या गावाशी नाळ जोडली पाहिजे, हेही तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे आणि तुम्ही ते करत आहात. कारण हा उपक्रम मला वाटतंय असेल कुठे चालेल, पण ग्रामीण भागातला पहिलाच हा उपक्रम असेल आणि त्या तुमच्या उपक्रमाला भरभरून मी धन्यवाद देतो, शुभेच्छा देतो. मी कुठेही प्रवचनामध्ये गेलो, तर मी निश्चितच या उपक्रमाचा मी निश्चितच आपल्या गावाचा, आपल्या माणसांचा, आपल्या असणाऱ्या मंडळींचा मी उहापोह केल्याशिवाय राहणार नाही आणि आम्ही बोलत असताना, हे बोलत असताना सुद्धा एक मग लक्षात ठेवतो, की महिलांचा सुद्धा आदर तितक्याच पद्धतीने केला पाहिजे. एकच मिनिट फक्त मी घेतो. तुम्हाला जर बघायचं असेल, तर 7वे गावामधील अळोबाना चॅरिटेबल ट्रस्ट या मंडळानं काय निर्माण केलं, तर महिलांच्यासाठी आज या 17 फेब्रुवारी ते 24 फेब्रुवारी महिलांचं पारायण ठेवलेलं आहे. हे का सांगतो तुम्हाला, तर तरुणाई काय करते आणि महिलाही हे करू शकतात. तर की प्रवचन पण महिलाच, कीर्तनकार पण महिलाच, टाळकरी पण महिलाच, मृदंगमणी पण महिलाच, सगळं नियोजन महिलांनी आणि ते महिलांचं पारायण होणार आहे आणि त्यामध्ये आपण तिथं असतो आणि आपल्याला सगळा तो कार्यक्रम माहीत आहे. म्हणून जर तुम्हाला वेळ मिळाला, तर तुम्हाला मी ती लिंक पाठवतो. ते लाईव्ह आहे. ते तुम्ही निश्चितच महिलांचं तेही बघा आणि आम्हाला इंद्रजित देशमुख काकांचं सुद्धा मार्गदर्शन लाभतं. आम्ही त्यांच्याही सानिध्यामध्ये असतो आणि एकमेकाच्या सानिध्यामध्ये गेल्याशिवाय, एकमेकाच्या सानिध्यात राहिल्याशिवाय हे इतकं बोलणं आणि हे इतकं येणं सोपं नसतं. तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळे या न्यायाप्रमाणे तुम्ही आम्ही खेळीमेळीनं असंच राहूया. तुमच्या आमच्या असणाऱ्या प्रपंचामधून त्या पांडुरंग परमात्म्याचं नामस्मरण करूया. पुन्हा एकदा तुम्हा सर्व त्या मंडळातील सर्व कार्यकर्त्यांना तुम्हाला भरभरून मी धन्यवाद देतो आणि तुम्ही असणाऱ्या जिथं तुम्ही असाल, तिथं तुम्ही आनंदाने आणि सुखी राहावं, एवढीच मी अपेक्षा व्यक्त करतो आणि मी या ठिकाणी मी थांबतो. रामकृष्ण हरी. भैरवनाथाच्या चरणी नतमस्तक होतो. आई-वडिलांच्या चरणी नतमस्तक होतो. तुम्हा सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि मी थांबतो. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी दादा. अतिशय आत्मपरीक्षण करायला लावणारा आजचा ऍक्च्युली व्याख्यान झालं. आजचा सत्संग हा आम्हाला अतिशय उत्कृष्ट. आजचा हा तसा 13वा भाग आहे. 12 हां, ऑलरेडी मागं 12 आठवडे झालेले आहेत. हा 13वा आठवडा आहे. तर आजचा हां, अतिशय उत्कृष्ट आणि सगळ्यांना म्हणजे भक्ती मार्ग असेल किंवा भक्ती मार्गाबरोबरच आजचा तरुण कुठं चुकतो आणि काय त्यांनी त्याच्यामध्ये सुधारणा केल्या पाहिजे जेणेकरून अजून आमचं जे मंडळ आहे थोडक्यात तर ते तसं त्यातल्या त्यात म्हणजे आमच्या मंडळामध्ये जर तुम्ही बघाल तर ऑलमोस्ट 99% कोणीही व्यसनी किंवा कुठलाही प्रकार नाहीये. तरी सुद्धा हां, आजच्या ह्या व्याख्यानातून अजून आमच्या काही चुका होत असतील तर त्या सुद्धा कशा भविष्यात सुधारता येतील. मग अगदी आमचे पंढरी महाराज असतील हां. ज्यांच्या म्हणजे रेग्युलर मार्गदर्शन असतं ज्यांचा म्हणजे एक असं म्हणू की त्यांचं एक अधिकारवाणीने ते सांगत असतात की असं घडलं पाहिजे. ते दरवेळी घडलं आमच्याकडून पाहिजे. ऐकलं जातं असं नाहीये, पण पुढे जाऊन अजून कसं काही त्याच्यामध्ये सुधारणा करू शकतो. तर ते नक्की आम्ही बरोबर. आत्मपरीक्षण करू आणि सुधारणा करू. आणि हां. धन्यवाद. तर कुणाला प्रश्न असतील किंवा कुणाला काही आपलं म्हणणं जर मांडायचं असेल तर कृपया मांडावे. संभाजी तात्या, तात्या तुम्हाला बोलायचं होतं. हॅलो, हा बोला हॅलो की. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. हां, नाही नाही, हे सागर ना, हे आपले आज म्हणजे आतापर्यंत आम्ही जे काही एपिसोड केले याच्यामध्ये सर्वात मोठा झालेला एपिसोड नामदेव महाराज यांचा झालेला आहे. आणि हे आपल्या गावचं 100 नंबरी खणखणीत सोनं आहे. आणि ह्या सोन्याचा आपल्याला सगळीकडे म्हणजे आपलं जेवढे ठाणापुणे गावचे जेवढे ग्रुप आहेत ह्या ग्रुपवरती हा सगळा व्हिडिओ गेला पाहिजे, पहिली गोष्ट. नक्की आणि नक्की माझ्या वडिलांचा जेव्हा कार्यक्रम होता त्या कार्यक्रमामध्ये तो कार्यक्रम करणं आणि तो कार्यक्रम खूप मोठा सक्सेस करणं ह्याच्यामध्ये नामदेव महाराज आणि आपल्या गावचे पंढरीनाथ मोरे यांचा खूप मोठा सहभाग होता. त्यांच्यामुळेच तो माझ्या वडिलांचा तो कार्यक्रम होता आमचा, तो कार्यक्रम सक्सेस झाला होता. तर त्याच्यासाठी मी त्यांच्या चरणवंदना सुद्धा आज स्वीकार करतो. ओके. ओके. आणि त्यांनी जे सांगितलेले शिवाजी महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज, एकतर ज्ञानेश्वर महाराज हे 12व्या शतकातले आणि शिवाजी महाराज हे 16व्या शतकातले आणि आपण 21व्या शतकातले, बरोबर. ह्याच्यामधला जो बरं. दुवा जे त्यांनी सांगितला तर खरोखरच आहे, मला आज ते खरोखर पटलं की आपण आपल्या मुलांना ज्ञानेश्वर महाराज आणि शिवाजी महाराज ह्या दोन जरी गोष्टी शिकवल्या ना, तर नामदेव महाराज तुम्ही सांगितल्याप्रमाणे आपल्या आयुष्याचं खरोखर आई वडील म्हणून जर आपल्याला जर काय तर आयुष्याचं सार्थक करायचं असेल तर खरोखर ह्या दोन माणसांचं व्यक्तिमत्व आणि चरित्र हे आपण आपल्या मुलांना शिकवलं पाहिजे. ही आपली सामाजिक जबाबदारी आहे.
आणि ओके, आता ओके. सध्या तुमचं जे काय चाललेलं आहे याच्यामध्ये संगमनेर व नगरवरून माझा एक मित्र आहे सुनील भालके म्हणून, तो पण सध्या तुमच्या याच्यामध्ये जॉईन झालेला आहे. तो पण खूप मोठ्या वारकरी संप्रदायातील एक व्यक्ती आहे. आणि मी तुमचं आहे म्हणून मी त्यांना सांगितलं की, हा तर ते म्हणते की ठीक आहे मी जॉईन होतो. ते जॉईन झालेत, त्याने ग्रुपमध्ये मेसेज पण टाकलेला आहे. आणि सुनील भालके त्यांचं नाव आहे. ते पूर्ण पूर्ण 100% शुद्ध वारकरी संप्रदायातले आहेत. ओके. वा. आणि त्यांना पण तुमचं मार्गदर्शन चांगलं वाटलं असेल ओके. असं मी हे करतो. आणि खरोखर तुम्ही आज आमच्या ग्रुपमध्ये जे काय बोलला, जे काय झाला, खरोखर आज माझं सुद्धा आई वडील यांच्याबद्दल जे माझ्या हा मनामध्ये एक भावना होती, ती भावना अजून 2 पटीनं म्हणा किंवा 100 पटीनं म्हणा वाढली. बरोबर. खरंच आई वडील जर असेल तर आपण हा सर्व आहे. नाहीतर सर्व काही नाही. माझ्या आयुष्यातली जी कमाई आहे ना, ती माझ्या आई वडिलांमुळे आहे. हे ज्या दिवशी मला समजेल त्या हा हा दिवशी मी पूर्ण जीवन जगलो. एक तुमच्या माध्यमातून आपल्या ह्या ग्रुपमध्ये जे लोक आहेत हा यांना सांगू शकतो. आणि आमचा ग्रुप खरोखर चांगला आहे. सागर एक चांगलं काम करतो म्हणा, नितीन त्याला होय पोस्ट करतो, मी पण होय त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतो. मग आता माझे मित्र पण झालेले आहेत, तुम्ही पण आहात. तुमचं हे होय. जे सगळं रेकॉर्डिंग आहे, हे सगळं रेकॉर्डिंग होतं, हे युट्यूब वरती होतं. आपल्या गावातल्या सगळ्या आहेत. फक्त माझी एक इच्छा होती, मी हा आज तुम्हाला बोलून दाखवतो. हा जेव्हा केव्हा संधी मिळेल, हा हा तुमचं एवढं वक्तृत्व आणि तुमच्या एवढा बोलण्याचा जो आभास आहे, या हा आभासामधून मला एकच वाटतं की तुमचा एक मोठं गावामध्ये आमच्या प्रवचन हा करावं आणि ह्या व्हावं, ही मी पंढरी जवळ सुद्धा इच्छा व्यक्त केली होती. माझा केली याला होती. काही विरोध नाही, पण हे तुमचं तात्या बरोबर. व्हावं तात्या आणि हे जर तात्या तुमचं तुम्ही होणार असेल नाही ह्याच्यामध्ये तात्या मी माझा 100% देईल. मी एवढंच तुम्हाला सांगू शकतो. आणि आता जर याच्यामध्ये जर कोणाला बोलायचं असेल तर ते बोलू शकतात. ओके. तात्या रामकृष्ण. तुम्ही आपण डॉक्टर अभिजित पण आहेत. तर डॉक्टर अभिजित भाऊ सगळे आणि आपल्या मंडळाचे सगळे कार्यकर्ते मिळून आपण नक्की असा एक मोठा आणि आपल्या मंडळाच्या वतीनंच एक खूप चांगला, ज्यावेळी सगळ्यांना एकदा एकत्र बसून आपण प्लॅन करून खूप चांगला गावात एक इंडिव्हिज्युअल सिंगल प्रवचनाचा कार्यक्रम घेऊ, की जो फक्त नामदेव महाराज, नामदेव दादा, नामादादा, म्हणजे ऍक्च्युली विश्वनाथ तर मी भाऊ भाऊ असल्यासारखं असल्यामुळे ते हा दादा माझ्या होय. ह्याच्यात बसले, त्यामुळे महाराज येत नाही लवकर तोंडात. पण महाराजांचं कीर्तन आपण नक्की नक्की सगळे मिळून हे करू. तर अजून कुणाला काही व्यक्त व्हायचं असेल तर बोलू शकता. डॉक्टर भाऊ, डॉक्टर अभिजित महाराज पोपट, रामकृष्ण हरी. डॉक्टर कृष्ण हरी. अभिजित हॅलो. पोपट किंवा अधिक दादा, पंढरी भाऊ, रोहित रोहित भोसले, तुम्हालाही बोलायचं आहे. महेश, हा. हो हो हो. हा बोलतो. हॅलो. 30-30 हॅलो. सेकंद तरी ऍटलिस्ट, आता 2 मिनिटं आहेत तर 2 मिनिटात सगळ्यांनी ऍटलिस्ट धन्यवाद. व्हिडिओ ऑन करावे सगळ्यांनी, कारण की आजचा अतिशय एवढ्या चांगल्या कार्यक्रमाला ठीक आहे. सगळ्यांचे व्हिडिओ ऑन असतील तर सगळ्यांचे चेहरे प्रसन्न बघितल्यानंतर महाराजांना दिसतील. देखील आनंद होईल. बरं रामकृष्ण वाटलं, हरी. बरं वाटलं. होय. रामकृष्ण. रामकृष्ण हरी. हा रामकृष्ण रोहित हरी. बोल. हा हे धन्यवाद दादा. महेशच्या इथं तर चांगलं तुम्ही दादा सांगितलं. महेशच्या इथं किती लोक आहेत बघा, 1 2 3 4 लोक, इथं 3 लोक, भरपूर लोक अरे वा. आहेत. हा तर सगळे वा. ऑलमोस्ट सगळ्याचे कार्यकर्ते, डॉक्टर भाऊ देखील आहेत. तर डॉक्टर भाऊ आणि छान. रोहित दादा हॅलो हा. हॅलो. दादा आम्हा सगळ्यांना सुद्धा सेशन चांगला वाटला. आणि हा. तुम्ही म्हटलात तसं महाराजांचा कार्यक्रम आपलं पुढल्या वर्षी 50वा आपण कार्यक्रम पार पाडणार आहे. त्यावेळी नक्कीच 50 वर्ष आपण पूर्ण होत आहेत महाराजांचं मंडळाला. प्रवचन नक्कीच आपण प्रवचन त्यांचं घेऊ. ह्यावेळी आम्ही अधिक दादा असेल, महेश दादा इथं धनाजी आहे. आम्ही सगळ्यांचं एक मत आहे की आपल्या 50व्या वेळी यांचं प्रवचनाचा आपण कार्यक्रम घ्यायचा. ओके ओके. धन्यवाद धन्यवाद नक्की धन्यवाद. नक्की नक्की नक्की. ओके. नक्की. डॉक्टर भाऊ. रामकृष्ण हरी. नामदादा रामकृष्ण. रामकृष्ण हरी. रामकृष्ण परवा हरी. परवा विषय झालेला, होय होय होय. तीनला सारखं म्हटलं झाला. मी सांगितलं दादांना. हा पण त्यानंतर माझा आणि तुमचा कॉन्टॅक्ट झाला नाही आणि मागच्या रविवारी कार्यक्रम कॅन्सल झाला. हा हा हा. त्यामुळे बरं. थोडस Same. माझ्या कंप्लीट नाही झालं. नाही. योगायोग असा झाला, नितीननं तुम्हाला गाठलं आणि तो गाठले म्हणजे गाठले. इन्व्हिटेशन. मी बोललो की. हो, आपला विषय झाला होता ऑलरेडी आणि बुक पण केलं आपण संडे, बरोबर का? नेक्स्ट संडे आपण तुमच्यासाठी ठेवला होता. होय हो होय. हो तेच.
हो हो चालेल. मी आहे ते बघा माझ्यापासून तुमचं सगळं पेशंट बघत बघत आता हा घरी आलो चालू त्याच्यामध्ये काय काय बर चाललंय काय काय माझं लक्ष आहे. ठीक आहे Yes. ठीक आहे चांगलं झालं छान छान सांगितलं तुम्ही. हो हो ओके येस पंढरी भाऊ तुमच्याकडे आता. पण नाही नामदेव महाराज. हा हॅलो. हॅलो हा बोला की रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. पंढरी मोरे यांना माझी एक रिक्वेस्ट आहे, यांनी एक सेशन घ्यावा याच्यावरती. आणि एक पंढरी मोरेंनी अभंग घेऊन आजच्या कार्यक्रमाची सांगता करावी, कारण की त्यांच्या आवाजातला अभंग गायल्यानंतर आजचा हो हो एवढा हो. काय नाही म्हणतात नाही वेळ आज आहे बघा. नाही अभिजित बरोबर आहे. आज जर थोडासा का होईना एक अभंगानंच 2 शेवट शब्द लाईन झाली त्यांनी पाहिजे. बोलावे Correct. अशी माझी इच्छा आहे. कारण की आज किती एवढा शिल्लक आहे बघा. सुवर्ण योग सगळा जुळून आलेला आहे, तर त्याच्यात हे म्हणजे दुग्ध शर्करा योग झालाच पाहिजे. करेक्ट आहे. नवीन साधारण वेळ किती शिल्लक आहे बघा आणि पंढरीला म्हणजे एवढा एवढा वेळ आहे तेवढ्या वेळात होऊ दे त्यांचा अभंग पूर्ण झाला हो पाहिजे. आहे 8 मिनिटाचा आहे, त्यामुळे पूर्ण घ्या. पंढरी महाराज पूर्ण ओके अभंग. वेळ आहे घ्या. अभंग घेऊ का? हो अभंग घ्या हा की घ्या 3 मिनिटाचा तरी 2 2 तरी ओव्या घ्या त्या. हा चांगला घ्या. आपल्या आबांचा घेतला तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. दान दे गा देवा देवा हेची दान दे गा देवा तुझा वीच रण व्हावा तुझा वीच रण व्हावा तुझा वीच रण व्हावा तुझा वीस रण व्हावा व्हावा गुण गाईन आवडीने आवडीने गुण गाईन आवडीने आवडीने गुण गाईन आवडीने हेची माझी सर्व जोडी हीच माझी सर्व जोडी हीच माझी सर्व जोडी हीच माझी सर्व जोडी जोडी गुण गाईन आवडी आवडी गुण गाईन आवडी आवडी गुण गाईन आवडी न लगे मुक्ती धन संपदा न लगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा संत संग देई सदा सदा गुण गाईन आवडीने आवडीने गुण गाईन आवडीने आवडीने गुण गाईन आवडीने तू कामने गर्भवासी तू कामने गर्भवासी सुखे घाला वे आमासी सुखे घाला वे आमासी आमासी गुण गाईन आवडीने आवडीने गुण गाईन आवडीने आवडीने गुण गाईन आवडीने हीच माझी सर्व जोडी हीच माझी सर्व जोडी हीच माझी सर्व जोडी हीच माझी सर्व जोडी जोडी गुण गाईन आवडी आवडीने गुण गाईन आवडी आवडीने गुण गाईन आवडी. रामकृष्ण. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. अतिशय सुंदर. सागर अजून कुणाला व्यक्त व्हायचं असेल, बरोबर एक 4 मिनिटाचा वेळ राहिलेला आहे. तर संदीप माऊली द्या की जरा. संदीप माऊली. हा संदीप माऊली तुम्ही तुमचा 30 सेकंदाचा हा, अनुभव रामकृष्ण हरी. आमचा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी येतोय आवाज. आजचा सेशन बघून रामकृष्ण हरी. पहिल्यांदा सेशनला जॉईन झाले. पंढरात महाराज किंवा नितीन यांनी जॉईन करून घेतलं त्याबद्दल धन्यवाद. आणि आजचा सेशन महाराजांचा एकदम खूप म्हणजे खूप एक नंबर सेशन असा झालाय. खूप मस्त वाटलं. कार्यक्रम जबरदस्त पूर्ण तुमचा मस्त वाटलं. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. धन्यवाद संदीप. दिग्विजय पोपट. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी येतोय आवाज. जो कार्यक्रम झाला तो खरंच चांगला झाला आणि
जे काही ज्ञानेश्वर माऊलींच्या बद्दल असेल किंवा शिवाजी महाराजांच्या बद्दल जे काही जे चांगले विचार मी आजपर्यंत ऐकलं तरीच, तर त्याच्यामध्ये अजून जास्त भर पडली. त्याच्याबद्दल माऊलींचं खरंच आभार मानतो. धन्यवाद धन्यवाद पोपट. धन्यवाद. हा दादा, तुम्ही सांगता करा. रामकृष्ण हरी. खरोखरच सागर, तुम्हा सर्व मंडळांना, तुमच्या मंडळातील सर्व कार्यकर्त्यांना धन्यवाद देवाची काय थोड्याच, पण खरोखरच हा कार्यक्रम असाच कायमस्वरूपी चालत राहू की भैरवनाथाच्या चरणी प्रार्थना करतो. आणि तुम्ही जे आता जे काय तुम्ही जे इतकं गुणगान केलं किंवा गुणगान ऐकलं किंवा काय काय तुम्ही जे म्हटलात, आणि जे 50व्या वर्षीचं हे ते अमकं तमकं, तर यांचं सगळं श्रेय मी माझ्या पांडुरंग परमात्म्याला, श्री स्वामी समर्थांच्या चरणावरती आणि आई वडिलांच्या चरणावरती व्यक्त करतो. अशीच तुमच्या मंडळाची प्रगती उन्नत होत जाऊ आणि असंच तुमची भरभराटी होत जाऊ आणि तुम्ही केलेलं काम असंच उत्तरोत्तर वाढत जाऊ, एवढीच मी गुरुरायाच्या चरणी अर्पण करतो. आणि तुम्ही जे माझं भरभरून कौतुक केलं, माझं जे ऐकून घेतलं, त्याबद्दल पुनश्च एकदा तुम्हा सर्व मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांचे मी आभार व्यक्त करतो आणि मी थांबतो. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. तर आजचा सत्संगाचा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. धन्यवाद. रामकृष्ण हरी. सर्वांना धन्यवाद. दादा धन्यवाद, सर्वांना तुम्ही एवढे चांगलं मार्गदर्शन केल्याबद्दल. धन्यवाद. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. ओके.